यवतमाळ जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळी सौम्य भूकंपाची नोंद झाली। नवरगाव प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेल्या सुर्ला, गोधनी आणि केगाव परिसरात रिश्टर स्केलवर 3.0 तीव्रतेचे धक्के जाणवले। सुदैवाने या भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केलं आहे। यवतमाळ जिल्ह्यातील नवरगाव प्रकल्प परिसरात मंगळवारी संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यान सौम्य भूकंपाची नोंद झाली। सुर्ला, गोधनी आणि केगाव या गावांच्या परिसरात रिश्टर स्केलवर 3.0 तीव्रतेचे धक्के जाणवले। जिल्हा प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही। भूकंपाची तीव्रता कमी असल्यानं नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नसल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय। जिल्हाधिकारी विकास मीना यांनी नागरिकांना कोणत्याही अफवा किंवा अप्रमाणित संदेशांवर विश्वास न ठेवण्याचं तसंच असे संदेश पुढे न पाठवण्याचं आवाहन केलंय। जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवून आहे। भूकंपाचे धक्के जाणवल्यास शांत राहावं, इमारतीत असल्यास मजबूत टेबल किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, लिफ्टचा वापर टाळावा आणि अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा अशा सूचनाही प्रशासनानं नागरिकांना दिल्या आहेत। तसंच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी तात्काळ जिल्हा आपत्ती निवारण कक्ष किंवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय।